विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC रेग्युलर मॅथमॅटिक्स सेकंड सेमिस्टर 4चा वेक्टर कॅल्क्युलस यातील चॅप्टर 1 वेक्टर व्हॅल्यूड फंक्शन. आजचा टॉपिक आहे युनिट टँजंट वेक्टर ऑफ द कर्व अँड कर्वेचर. लेक्चर 2 मध्ये आपले स्वागत. एक्झाम्पल 1. फॉर द कर्व RT is equal to t square minus 2i plus t plus 3j plus t raised to 4 plus 4t plus 1k. Find unit tangent vector to the curve RT at t is equal to 1. हा RT तुला दिलेला कर्व आहे. याचं तू dr/dt काढायचं, म्हणजे याचं विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. याचं विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह पण कसं घेणार? टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t, 2चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून इथे लिहिला नाही हा आय, प्लस टीचं डेरिव्हेटिव्ह 1, 3चं डेरिव्हेटिव्ह 0. सो 1 + 0 म्हणजे 1 जे, या इथे लिहिलं मी जे. टी रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह 4t³ 4tचं डेरिव्हेटिव्ह 4, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून या इथं मी लिहिलं 4t³ + 4 आणि हा के. आता तुला ॲट पॉईंट t = 1 घ्यायचं आहे, म्हणजे dr/dt ॲट t = 1 कसं लिहिणार? हा 2 टीच्या जागी, या टीच्या जागी 1 आय, प्लस हा जे जसं तसा, हा 4 टीचा क्यूब म्हणजे 1चा क्यूब, प्लस हा 4 बाहेर हा के. अशा रीतीनं 2 × 1 दॅट इज 2i, हा जे, आणि 4 × 1 + 4 दॅट इज 8k. दिस इज द टँजंट वेक्टर टू द कर्व ॲट t = 1. मग आता तुला युनिट टँजंट वेक्टर काढायचं आहे. युनिट टँजंट वेक्टर कसं काढतात? आता जो तुला टँजंट वेक्टर मिळाला तो लिहायचा, आणि त्याच्या छेदामध्ये √, ह्या ज्या आय, जे आणि के चे कोइफिशियंट आहेत त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची. मग 2चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर आणि 8चा स्क्वेअर, सगळ्यांचे स्क्वेअर घेतले, मध्ये ॲडिशन केली, ती आहे √. मग 2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर 1 आणि 8चा स्क्वेअर 64, ही ॲडिशन होते 69. म्हणून तो युनिट टँजंट वेक्टर कसा दिसेल माहिती का? 1/√मध्ये 69, हे बघ या इथे लिहिलं, आणि हा वेक्टर जसाच्या तसा. तर याला आपण म्हणतो युनिट टँजंट वेक्टर टू द कर्व RT. एक गोष्ट लक्षात ठेव, हा युनिट टँजंट वेक्टर आपण कसा डिनोट करतो? If RT is the curve which is given, then V dr/dt is the tangent to the curve RT. तर डेरिव्हेटिव्ह जर घेतलं विथ रिस्पेक्ट टू t ऑफ R, तर त्याला आपण म्हणतो टँजंट वेक्टर टू द कर्व. आणि मग युनिट टँजंट वेक्टर आपण कसा काढतो? V/मॅग्निट्यूड ऑफ V, म्हणजे हे जे टँजंट वेक्टर तुम्ही काढला त्याचं मॅग्निट्यूड. दिस इज द युनिट टँजंट वेक्टर टू द कर्व RT. एक्झाम्पल 2 बघ. फाइंड युनिट टँजंट वेक्टर ऑफ द कर्व RT दॅट इज इक्वल टू 6t³ minus 2t³ minus 3t³ k ॲट एनी पॉईंट t. म्हणजे कुठलाही पॉईंट t, टीची किंमत दिली नाही. RT काय दिलं तुला? 6t³ minus 2t³ minus 3t³ k. ह्याचं तू डेरिव्हेटिव्ह घेणार, म्हणजे dr/dt 6 × 3 दॅट इज 18, आणि हा घात 1 न कमी करायचा म्हणजे t², हा आय. हा
3 याला मल्टिप्लाय करेल म्हणजे 6, 1 न घात कमी करायचा म्हणजे स्क्वेअर जे. हा 3 याला मल्टिप्लाय करेल म्हणजे 3 3 जा 9, 1 न घात कमी करायचा टी स्क्वेअर के. अशा रीतीनं डी आर बाय डी टी काय आलं 18 टी स्क्वेअर आय मायनस 6 टी स्क्वेअर जे मायनस 9 टी स्क्वेअर के. मग याला आपण काय म्हणणार, हा डी आर बाय डी टी म्हणजेच दिस इज द टँजंट वेक्टर टू द कर्व ॲट एनी पॉईंट टी. इथं आपण टीची काही किंमत घेतली नाही म्हणून ॲट एनी पॉईंट टी हा झाला टँजंट वेक्टर टू द कर्व. आता याचा जर तुला युनिट टँजंट वेक्टर काढायचा असेल तर तू काय लिहिशील, टी इज इक्वल टू तो गिवन वेक्टर जो आपण आत्ताच काढला 18 टी स्क्वेअर आय मायनस 6 टी स्क्वेअर जे मायनस 9 टी स्क्वेअर के आणि अपॉन हे जे कोइफिशियंट्स आहेत रूटमध्ये त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन घ्यायची. म्हणजे काय तर आयचा कोइफिशियंट आहे 18 टी स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर करायचा. जेचा कोइफिशियंट आहे मायनस 6 टी स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर करायचा. आणि केचा कोइफिशियंट आहे मायनस 9 टी स्क्वेअर, मग त्याचा स्क्वेअर करायचा. आणि या सगळ्या स्क्वेअरची ॲडिशन आपण इथं घेतली. मग हा अंशातला व्हेक्टर जसाच्या तसा आहे. छेदामध्ये 18चा स्क्वेअर 324 टी रेस टू 4, कारण टी स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे टी रेस टू 4. 6चा स्क्वेअर भले तो मायनस जरी असला तर प्लसच स्क्वेअर येणार 36 टी रेस टू 4 आणि 9चा स्क्वेअर 81 टी रेस टू 4. आता ह्यांची जर ॲडिशन केली तर ती ॲडिशन येते 441 टी रेस टू 4 आणि याचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर 441चं स्क्वेअर रूट आहे 21, टी रेस टू 4चं स्क्वेअर रूट आहे टी स्क्वेअर. अशा रीतीनं या 21 टी स्क्वेअरनं या प्रत्येक पदाला जर आपण भागलं तर ते असं होणार 18 टी स्क्वेअर अपॉन 21 टी स्क्वेअर आय मायनस 6 टी स्क्वेअर अपॉन 21 टी स्क्वेअर मग जे आणि मायनस 9 टी स्क्वेअर अपॉन 21 टी स्क्वेअर के. पहिल्यांदा तर हा टी स्क्वेअर टी स्क्वेअर टी स्क्वेअर सगळीकडचा कट. दुसरी गोष्ट इथं जर भागलं आपण तर 6/7चा भाग जातो, इथं 2/7चा भाग जातो आणि इथं 3/7चा भाग जातो. आणि अशा रीतीनं तू युनिट टँजंट वेक्टर ऑफ द कर्व आर टी काय लिहिशील 6/7 आय मायनस 2/7 जे आणि मायनस 3/7 के ॲट एनी पॉईंट टी. दिस इज युनिट टँजंट वेक्टर. हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल 3 बघ. फॉर द कर्व आर टी टी स्क्वेअर प्लस 1i प्लस 3t मायनस 4j प्लस टी स्क्वेअर मायनस 1k फाइंड युनिट टँजंट वेक्टर ॲट टी इज इक्वल टू 2. इथं टीची किंमत दिली आम्हाला 2, तर दिलेला आर टी हा जो होता हा मी इथे लिहून टाकला. आता डी आर बाय डी टी मी काढणार आहे म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे नुसता 2t आय. 3tचं डेरिव्हेटिव्ह 3, 4 तर कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं म्हणून 3j. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t हा के. अशा रीतीने डी आर बाय डी टी मला मिळालं ते हे. मग आता मी डी आर बाय डी टी ॲट टी इज इक्वल टू 2 घेणार. सो डी आर बाय डी टी ॲट टी इज इक्वल टू 2 म्हणजे या एक्सप्रेशनमध्ये मी टीच्या जागी जर 2 लिहिला तर 2 इंटू 2 आय, 3j जसाच्या तसा, 2 इंटू 2 के, मग 2 इंटू 2 4i, 3j, 2 इंटू 2 4k. So this is the tangent vector of the curve at t is equal to 2 झालं. आता युनिट टँजंट वेक्टर काढायचा म्हणजे टी वेक्टरल्या जो तुम्ही आत्ता काढला 4i प्लस 3j प्लस 4k आणि आपण त्याचं मॅग्निट्यूड घ्या. रूटमध्ये याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16. ही जर ॲडिशन केली तर ती येते 41. अशा रीतीनं रूटमध्ये 41 आहे तो मी बाजूला घेतला म्हणजे 1/√41 आणि हा वेक्टर या इथे लिहिला.
याला आपण म्हणणार दिस इज द युनिट टँजंट वेक्टर ऑफ द कर्व आर टी ॲट टी इज इक्वल टू 2. एक्झाम्पल 4. फाइंड युनिट टँजंट वेक्टर ऑफ द कर्व आर टी that is equal to t square I plus 2 cos t j plus 2 sin t k. RT हे आम्हाला दिलेलं आहे, ते मी इथे लिहिलं. dr बाय dt काढायचं म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t हा I, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन हा 2 जसा तसा म्हणजे मायनस 2 साईन टी जे, आणि साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस म्हणजे 2 cos t k. This is the tangent vector of the curve at any point t. मग युनिट टँजंट वेक्टर जर तुला काढायचं असेल तर ते वेक्टर आपण त्याचं मॅग्निट्यूड. सो हे वेक्टर आहे 2ti मायनस 2 साइन टी जे प्लस 2 कॉस टी के. हे झालं वेक्टर. आता त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे या कोएफिशियंट्सच्या स्क्वेअरची ॲडिशन अंडर रूट छेदामध्ये घ्यायची. म्हणून या इथं हे अंडर रूट 2tचा स्क्वेअर प्लस, भले हे मायनस जरी असलं तर तो स्क्वेअर प्लसच येणार आहे, मायनस 2 साइन टीचा स्क्वेअर प्लस 2 कॉस टीचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर. मग 2चा स्क्वेअर 4t स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4 साइन स्क्वेअर टी, 2चा स्क्वेअर 4 कॉस स्क्वेअर टी. आता बघा यातनं तू 2 कॉमन काढ, कंसात उरला टी आय मायनस साइन टी जे प्लस कॉस टी के. हा झाला अंशात. छेदामध्ये तू जर हा 4 कॉमन काढलास तर तो वर्गमुळात 4 राहील म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 4 राहील. पण तो जर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढला तर त्याचं स्क्वेअर रूट होईल 2. अशा रीतीने मी हा 4 कॉमन काढला, तो स्क्वेअर रूटच्या बाहेर ठेवला, तो झाला 2. मग इथं काय उरलं टी स्क्वेअर साइन स्क्वेअर टी कॉस स्क्वेअर टी. मग साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी याची किंमत असते 1. अशा रीतीनं टी स्क्वेअर प्लस 1 हे रूटमध्ये झालं आणि न्यूमरेटरमध्ये टी आय मायनस साइन टी जे प्लस कॉस टी के हे जसंचे तसं आहे. आता तुला हे सेपरेट करायचं आहे म्हणजे टी अपॉन रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. हे टी स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच 1 प्लस टी स्क्वेअर आणि बाहेर लिहायचा आय. हे सेपरेट करायचं. मायनस साइन टी अपॉन रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर बाहेर लिहायचा जे. कॉस ऑफ टी अपॉन रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर बाहेर लिहायचा के. अशा रीतीनं हा झाला टी म्हणजे युनिट टँजंट वेक्टर ऑफ द कर्व आर टी ॲट एनी पॉईंट टी. तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक उदाहरण दिले. फॉर प्रॅक्टिस, फाइंड द युनिट टँजंट वेक्टर ऑफ द कर्व रिप्रेझेंटेड बाय आर टी इज इक्वल टू टी स्क्वेअर आय प्लस 2t जे मायनस 1/2 टी स्क्वेअर के ॲट टी इज इक्वल टू -3. हे सोडवा आणि मला जरूर. एक्झाम्पल 5. फाइंड टँजंट वेक्टर ऑफ द कर्व आर टी इज इक्वल टू 2 प्लस टी आय मायनस t minus 1 j plus tk. 0 is less than or equal to t, less than or equal to 3. RT आम्हाला हे दिलेलं आहे. dr बाय dt काढायचं म्हणजे आम्हाला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. 2चं डेरिव्हेटिव्ह तर 0 असतं, टीचं डेरिव्हेटिव्ह 1. सो 0 प्लस 1 म्हणजेच 1 इंटू आय दॅट इज आय. हे मायनस साईन. टीचं डेरिव्हेटिव्ह 1, 1चं डेरिव्हेटिव्ह तर 0. सो 1 मायनस 0 म्हणजेच 1 इंटू जे दॅट इज जे. टीचं डेरिव्हेटिव्ह 1 इंटू के दॅट इज के. अशा रीतीनं डी आर बाय डी टी आलं आय मायनस जे प्लस के. दिस इज द टँजंट वेक्टर ऑफ द कर्व ॲट टी. आणि काय दिले ते 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू टी, लेस दॅन ऑर इक्वल टू 3. मग याचा युनिट टँजंट वेक्टर जर तुला काढायचा आहे या कर्वचा म्हणजे टी इज इक्वल टू काय वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. वेक्टर काय आलेलं आहे हा आय मायनस जे प्लस के, आय मायनस जे प्लस के. आणि त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं, या कोइफिशियंटचा स्क्वेअर घ्यायचा असतो. 1चा स्क्वेअर 1, -1चा स्क्वेअर
प्लस 1चा स्क्वेअर आणि हे घ्यायचं अंडर रूट म्हणजे 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1, भले मायनस असलं तरी स्क्वेअर मात्र पॉझिटिव्ह असणार म्हणजे रूटमध्ये येणार 3. अशा रीतीनं 1/√3 तू इथे लिहिशील आणि हा I - J + K इथे लिहिशील. दिस इज युनिट टँजंट वेक्टर ऑफ द कर्व RT. प्रॅक्टिससाठी अजून 2 उदाहरणं दिलेली आहेत, नीट समजून घे. फॉर प्रॅक्टिस, फाइंड द युनिट टँजंट वेक्टर ऑफ द कर्व RT is equal to T² I plus 2 cos TJ plus 2 sin TK, where 1 is less than or equal to T, less than or equal to 2. One more example है, find unit tangent vector for the plane curve RT is equal to 2T plus 3I plus 5U minus T square J when T is positive. Example 6. Find the unit tangent vector and the curvature at a point Pxyz on the curve x is equal to 3 cos t, y is equal to 3 sin t, z is equal to 4t. तुला x is equal to 3 cos t, y is equal to 3 sin t आणि z is equal to 4t असं दिलंय. मग तू यावरून तो कर्व कसा लिहिशील माहिती का? RT is equal to 3 cos t म्हणजे I प्लस 3 sin t j प्लस 4t k असा कर्व तू लिहिशील. हा x y z जो तुला दिला त्याला तू I j k लावून ॲडिशन करायची. हा झाला RT. मग टँजंट वेक्टर काढायचं म्हणजे dr/dt. याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. हा 3 जसा तसा आहे. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी आय, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस म्हणजे 3 cos t j आणि 4t मध्ये टीचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 4 × 1 दॅट इज 4k. ह्यालाच आपण v म्हणतो, हे लक्षात ठेव. आता दिस इज टँजंट वेक्टर ऑफ द कर्व. हा झाला टँजंट वेक्टर. मग युनिट टँजंट वेक्टर ऑफ द कर्व जर तुला काढायचा असेल तर तो मिळालेला v म्हणजे वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर. म्हणून ह्या dr/dt ला मी इथं लिहिलं दॅट इज v आणि रूटमध्ये या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर. मग 3चा स्क्वेअर 9 साइन स्क्वेअर टी, कॉस 3चा स्क्वेअर 9 कॉस स्क्वेअर टी प्लस 4चा स्क्वेअर 16. मग ह्यातनं जर मी 9 कॉमन काढला तर कंसात उरणार साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी. हे तर अंश जसं तसा ठेवलेला आहे. मग 9 इंटू या साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टीची किंमत असते 1 म्हणजे 9 × 1 आणि हा 16 प्लस ॲज इट इज आहे म्हणजे 9 × 1 होतो 9 प्लस 16 दॅट इज इक्वल टू ॲडिशन होणार 25. तोपर्यंत हा अंशामधला v वेक्टर जसाच्या तसा राहणार आणि अशा रीतीनं याचं स्क्वेअर रूट होईल 5 आणि आपण या 5ने जर याला 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 सेपरेट केलं तर ते असं होईल t दॅट इज युनिट टँजंट वेक्टर इज गिवन बाय -3/5 sin t I प्लस 3/5 cos t j प्लस 4/5 k. So this is unit tangent vector of the curve. आता so to find curvature formula आहे 1/magnitude of v into magnitude of dt/dt म्हणजे युनिट टँजंट वेक्टरच्या डेरिव्हेटिव्हचं मॅग्निट्यूड इंटू त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड 1/ त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड. मग तुला माहिती टी युनिट टँजंट वेक्टर -3/5 sin t I आलेला आहे प्लस 3/5 cos t मायनस 3/5 sin t I प्लस 3/5 cos t j प्लस 4/5 k हा आलेला आहे युनिट टँजंट वेक्टर. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणजे dt/dt. सो -3/5 जसा तसा, साईनचं डेरिव्हेटिव्ह cos t हा आहे, मायनस का लिहिलं मी इथं
कारण कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतं. हा 3/5 तर ॲज इट इज आहे, पण कॉसचं डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साईन टी जे, आणि 4/5चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून 0k. मग हे मी ड्रॉप करतो आणि हे लिहितो dt अपॉन dt इज इक्वल टू मायनस 3/5 कॉस टी मायनस 3/5 साईन टी. आता तुला याचं मॅग्निट्यूड काढायचं आहे. मॅग्निट्यूड कसं काढतात तुला माहिती आहे? अंडर रूट हे जे आय आणि जे कोइफिशियंट आहेत त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची. मायनस 3/5 कॉस टी याचा स्क्वेअर प्लस मायनस 3/5 साईन टी त्याचा स्क्वेअर. मग 3चा स्क्वेअर 9, 5चा स्क्वेअर 25 कॉस स्क्वेअर टी प्लस 3चा स्क्वेअर 9, 5चा स्क्वेअर 25 साईन स्क्वेअर टी. मग यातनं जर तू 9/25 कॉमन काढलास तर इथं उरला कॉस स्क्वेअर टी प्लस साईन स्क्वेअर टी. आणि अशा रीतीनं कॉस स्क्वेअर टी प्लस साईन स्क्वेअर टीची किंमत 1 आहे. म्हणजे 3/5 इंटू 1 दॅट इज इक्वल टू 3/5. सो मॅग्निट्यूड ऑफ dt अपॉन dt इज इक्वल टू आला 3/5. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की मॅग्निट्यूड ऑफ v इज इक्वल टू 5. पण एकदा बघून घेऊ तो आला कसा. तुला माहिती v म्हणजे dr/dt जो आपण मगाशी काढला होता मायनस 3 साईन टी आय प्लस 3 कॉस टी जे प्लस 4k. हा आपण v काढलेला आहे. मग त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं म्हणजे या आय जे आणि केच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरची ॲडिशन म्हणजे मायनस 3 साईन टी त्याचा स्क्वेअर प्लस 3 कॉस टी त्याचा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर. मग हे स्क्वेअर जर आपण केले तर ते येतं 9 साईन स्क्वेअर टी प्लस 9 कॉस स्क्वेअर टी प्लस 16. आणि ह्याच्यातून जर 9 कॉमन काढला तर कंसात उरणार साईन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी प्लस हा 16 ॲज इट इज आहे. मग साईन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टीची किंमत तर 1 असते. म्हणजे 9 इंटू 1 प्लस 16 असं तू लिहिणार. आणि 9 इंटू 1 दॅट इज 9 प्लस 16 होतो 25. मग अंडर रूट 25 तर त्याचं स्क्वेअर रूट होणार 5. अशा रीतीनं मॅग्निट्यूड ऑफ व्ही येणार 5. म्हणून मी इथं लिहिलं मॅग्निट्यूड ऑफ व्ही इज इक्वल टू 5. मग कर्वेचरचा फॉर्म्युला 1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ व्ही इंटू मॅग्निट्यूड ऑफ dt/dt. हे 1 अपॉन मॅग्निट्यूड आले 5 म्हणजे 1 अपॉन 5 इंटू हे मॅग्निट्यूड आलेले 3/5. अशा रीतीनं 3 इंटू 1 3 अपॉन 5 इंटू 5 25. सो कर्वेचर इज इक्वल टू 3/25.